आपण कुठे आलोय आता? आपण ओझर खुर्द मध्ये आलोय. ओझर खुर्द मध्ये एकदम मस्त मंदिर आहे इथं. देवीचं नाव काय आहे? हे जोगाई जोगवाईचं मंदिर आहे. तरी इथं 2 मंदिर आहे, एक ते- बुद्रुक मध्ये आणि एक खुर्द मध्ये. हे खुर्द आहे तिकडलं बुद्रुक. हा का? हो. आणि मंडळी आपण जे प्रसिद्ध जगप्रसिद्ध राजन खळगे आहे निगोजचे, सेम तसेच राजन खळगे आमच्या इथं जोगवाईच्या मंदिराजवळ आहे. आणि याला जोगवाईचा डो बोलता. आणि तो डो इतका खोल आहे ना का जी आपली बाज असती म्हणजे ही चोपाई नाही राहत का ती रस्सीची, बाज. तर तिचं 7 बाजांचं दावं जाईल इतकं खोल आहे. म्हणजे किती उन्हाळा असला ना त्या डोहात पाणी असते. हा का? हो. आणि अजून एक काहीतरी या ठिकाणी चमत्कार म्हणजे मी हो. असं ऐकलेलं आहे की पहिले इथं जेवणासाठी चांदीचे भांडे हा म्हणजे दिले कार्यक्रमासाठी पाण्यातून. इथं जेवणाचे साठी भांडे यायचे त्या डोहातून आणि त्यात स्वयंपाक बनवायचा आणि परत आपलं आवरलं. कार्यक्रम झाला तर ते पाण्यात सोडून पण मग द्यायचे. नंतर काय झालंय कोणीतरी ते भांडे घरी नेले आणि म्हणजे तेव्हापासून थोडक्यात देवासोबत चोरी केली. चोरी केली आणि त्यानंतर तेव्हापासून हा चमत्कार चमत्कार होणं बंद बंद झाला. झालंय. पण खूप असं जागृत देवस्थान आहे. आणि तर मंडळी कोण कोण या आमच्या ओझरच्या देवस्थानाला भेट दिलेली आहे आणि संगमनेर तालुक्यातलं खूप छान असं देवस्थान आहे. आणि हाच इथंच तो डो आहे, तो खोल असा डो आहे ना, तो इथंच येतो जोगाईचा डो म्हणून प्रसिद्ध आहे. हे एकदम प्रेशर किती बघा ना पाण्याला. हो, पूर्ण पुराचं पाणी बसतंय त्याच्यात. हा ना, खरंच एकदम मस्त ठिकाण आहे, सुंदर. आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे. तर मंडळी तुम्ही सगळेजण कोण कोण या ठिकाणी येऊन गेलेलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. संगमनेर तालुक्यामध्ये आहे हे. शिवण झोपलाय आमचा. आणि या दिवसात एकदम नयनरम्य ठिकाणी. आता तर बघा पाणी कसं थोडं कमी राहावंसं झालंय, वाटतं. पण पाण्यात आवाज भरपूर येतोय आता इथं.